एकीकडे मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय आणि दुसरीकडे 255 मराठी शाळांना कुलूप लावलंय। हा गौरव आहे की दिखावा? सरकार उत्सव साजरा करतंय पण शाळा बंद का पडतायत? मुद्दा पहिला, आकडे बोलतायत। विधिमंडळात चक्क सरकारनेच कबुली दिली आहे। कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मिळून तब्बल 255 मराठी शाळा बंद झाल्या आहेत। मराठी शाळा कमी पटसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। शासनानं 2025 मध्ये 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला। 70 गावात ना शाळा ना पेन्सिल अशी परिस्थिती आहे। मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी शासनानं काय उपाययोजना केल्या याबाबत अमोल मिटकरी, विक्रम काळे, सत्यजित तांबे यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न विचारला होता। कमी पटाच्या मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवणं, शाळा प्रवेशोत्सव, 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, शिक्षक प्रशिक्षक अशा अनेक उपक्रमातून उपाययोजना केल्या जात आहेत। मात्र पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत आहे। त्यामुळे या शाळा बंद झाल्या आहेत अशी कबुली खुद्द शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। मग प्रश्न असा निर्माण होतो की मराठी शाळा वाचवण्यासाठी त्या उपायांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही का? अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासकीय पातळीवर उदासीनता दिसते का? याचाही तपास करावा लागणार आहे की नाही? जी यंत्रणा आहे ती अधिक सक्षमतेने आपली जबाबदारी म्हणून काम करते की नाही याकडेही लक्ष पुरवावे लागेल की नाही, असे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात साहजिकच निर्माण होत आहेत। आता मुद्दा दुसरा, प्रश्नपत्रिकेतल्या चुका। मराठी भाषेचं संवर्धन व्हावं, ती वाढावी यासाठी जर का सगळेच प्रयत्न करतायत तर मग त्या व्यवस्थेतील गलथान कारभाराला जबाबदार कोण? हाही प्रश्न इयत्ता 12वीच्या मराठी प्रथम भाषेच्या प्रश्नपत्रिकेतून समोर आला। एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात सदोष प्रश्नपत्रिकेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या 12वीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेत आकलन व कृती हे 2 शब्द वेगवेगळे लिहिले आहेत। वास्तविक आकलन कृती हा एकच शब्द आहे। विद्यार्थ्याकडून मात्र मंडळ शुद्ध शब्दाची अपेक्षा करतं, असं या लेखात म्हटलंय। गद्य पद्य असं न लिहिता ते गदय पदय असं लिहिलंय। याकडेही या लेखात लक्ष वेधलंय। आता मुद्दा येतो तो तिसरा, म्हणजे संच मान्यतेचा। मराठीसह उर्दू, हिंदी व अन्य माध्यमांच्या अनेक शाळात इयत्ता 9वी व 10वीला विद्यार्थी असूनही संच मान्यतेच्या नियमानुसार ते 0 विद्यार्थी संख्या दाखवण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईतील झोपडपट्टी भागासह कोकणातील दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यातच मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळाबाह्य होत असल्याने शाळा ओस पडण्याची ही भीती व्यक्त होते। या सगळ्या मुद्द्यांतून मराठी शाळा कमकुवत होत आहेत। मराठी भाषेतील शुद्धता लयास जाऊ लागली आहे। विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतायत का? या सगळ्यांबद्दल तुमचं स्पष्ट मत मांडा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण प्रश्न मराठीचा आहे। जय महाराष्ट्र।